मॉर्निंग टू ऑल ऑफ यू, या तो स्टूडेंट ऑफ BSc नर्सिंग। आज आपको एड्स के बारे में कुछ बताना चाहते हैं। जो एड्स जो है एक जानलेवा खतरनाक बीमारी है जिसका फुल फॉर्म एक्वायर्ड इम्यूनोडिफिशियेंसी सिंड्रोम होता है। जो एड्स जो है जो रोगी है उसकी रोग प्रतिकारक जो शक्ति है उसको ख़त्म कर देता है, और रोग से जो पीड़ित जो एड्स है उससे जो पीड़ित व्यक्ति है वो जो सिम्टम्स होते हैं जैसे खांसी, सर्दी, टीबी, इससे भी होता है। और इन सभी से उभरने के लिए हम आपके सामने स्क्रिप्ट द्वारा बताना चाहते हैं। निकालो इसे। क्या हुआ है इसे? इसे एड्स हुआ है। एड्स वाले पेशेंट के साथ ऐसा बिहेव करते हैं क्या? हाँ दोस्तों, अगर आप नहीं जानते एड्स के बारे में तो हम आपको बताएंगे एड्स के कुछ प्रमुख कारण। प्यार हुआ, इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल। प्यार हुआ, इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल। दोस्तों, असुरक्षित योनि संबंध प्रचलित तरीका यह HIV वायरस है। अभी आप लोगों ने पहला कारण देखा, अभी दूसरा। और भाई क्या हालचाल? सब बढ़िया भाई, तू बता। मार्केट में मेहनत है। चल दम मारो दम, मिट जाए गम, बोलो शुभ शाम, हरे कृष्णा हरे राम, हरे कृष्णा हरे राम। दोस्तों, जब भी हम अपने किसी नज़दीकी हॉस्पिटल जाते हैं तब इंजेक्शन लगाने से पहले नया इंस्टीट्यूट यूज़ करने को लगाओ, क्योंकि उससे हमें एड्स या कुछ भी हो सकता है। अब हम देखते हैं एड्स का तीसरा कारण। हे भगवान, आज आपने हमारी मुराद पूरी कर दी है। हमारे घर में नन्हा मेहमान आने वाला है। चलो, डॉक्टर ने रिपोर्ट के लिए बुलाया है। डॉक्टर साहिबा, आज आपने रिपोर्ट के लिए बुलाया था? हाँ, आपकी रिपोर्ट आई है। अरे आपको तो एड्स है। नहीं, ये नहीं हो सकता। नहीं, ये रिपोर्ट बिल्कुल पक्की है। हे भगवान, ये क्या हो गया? दोस्तों, एड्स जैसी भयानक बीमारी अपने परिवार से छिपाना नहीं चाहिए। इसे जानने का सबका अधिकार है। दोस्तों, अगर आपके पड़ोस में अगर से कोई एड्स पेशेंट है तो उसको बताएं कि वो नज़दीकी जो हॉस्पिटल है उसमें अपना इलाज कराए। तो आओ अपनी जो भारत देश है उसको एड्स से मुक्त करें। करो इलाज, सही समय पर करो इलाज, सही समय पर करो इलाज। No need of introduction on HIV/AIDS, right? Yes. What precautions should be taken, what not should be taken, each and everyone we know that. But being a nurse, we face many kinds of patients, right? Yes. Not only HIV, hepatitis चे पण पेशंट असतात, है ना? खूप अतिशय जास्त घाणेरड्या लेवलचे पेशंट असतात ज्यांच्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. आता काही नर्सेस असे असतात की त्यांना हात लावणं पण गरजेचं वाटत नाही, कारण त्यांना स्वतःची काळजी घ्यावी वाटते. त्यांना असं वाटतं की आपण जर त्यांना हात लावला तर आपल्याला काहीतरी होणार. बरोबर आहे का? आपण नर्सेस आहे, आपण अपकमिंग फ्युचर नर्सेस, राईट? तर आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय राहील, आपली प्रायोरिटी काय राहील? आपल्या पुढे असणारा पेशंट. बरोबर आहे की नाही? तर तुम्हाला तो HIV/AIDS पॉझिटिव्ह असो, हिपॅटायटिस असो किंवा कुठलाही TB रोग का नसो, आपले प्रिकॉशन्स जे आहे घेऊन त्याची पूर्ण काळजी घ्यायची आहे. हे प्रत्येक जण सांगणार की प्रिकॉशन कसे घ्यायचे, HIV तुम्हाला नाही झाली पाहिजे याच्यासाठी काय करायचं, ह्याच्यापासून त्याला नाही झालं पाहिजे, त्याच्यापासून त्याला नाही झालं पाहिजे, त्याच्यासाठी काय करायचं, नाही का? हे प्रत्येकच जण सांगेल तुम्हाला. सेक्स अवॉइड करायचा, मल्टिपल सेक्स पार्टनर्स नाही ठेवायचे, कॉन्डोम्स यूज करायचे, सगळं सांगणार. पण हे कोणीच नाही सांगणार की ते झाल्यावर त्याच्याजवळ जायचं की नाही जायचं. मग अनटचेबिलिटी येते, त्याला हात नाही लावायचा.
आपल्याला देते डोंट लाईक असली फिलिंग येते. मग अरे रे मला थोडासा कटा होता, मग त्याचं ब्लड मला लागलं, मग आता मला पण होणार, मग त्याच्यापेक्षा मी त्या पेशंटला ट्रीटच नाही करायचं. ही फिलिंग इथे बसलेल्या प्रत्येक एका नर्समध्ये नको. कळतंय का? तो पेशंट आणि मेन म्हणजे काय असतं, त्याची कॉन्फिडेन्शियलिटी मेंटेन करणं हे आपलं कर्तव्य. कॉन्फिडेन्शियलिटी म्हणजे काय? पेशंटची प्रायव्हसी ती पेशंट पर्यंतच राहिली, ती त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणाकडे नाही गेली. मग आपण 10 लोकांना सांगतोय जाऊ नको त्याच्याकडे, त्याला HIV आहे बरं का, तुला पण होऊन जाणार. जाऊ नको त्याच्याकडे, त्याला TB आहे, तुला पण होऊन जाणार. असलं सांगणं तुमचं काम आहे का? म्हणून मेंटेनिंग कॉन्फिडेन्शियलिटी इज मस्ट. त्याची प्रायव्हसी, त्याची रिस्पेक्ट हे तुम्हाला करता आलं, आणि हेच तुमचं कर्तव्य आहे बीइंग अ नर्स. तो आपल्याकडे जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचे सिम्पटम्स कमी झाले पाहिजे, आपल्याकडून त्याला पुरेपूर केअर मिळाली पाहिजे, आणि आपल्याकडून इन्सिक्युरिटी फील नको व्हायला त्याला की आपण हे सगळे ट्रीटमेंट देतोय, सगळी केअर करतोय, आणि आपल्याच मनात कुठेतरी खंत आहे की का आपण या पेशंटला करतो. अदरवाईज जर तुम्ही हे सगळं ठेवून जर मनात ठेवून केअर करत असाल तर ती केअर ना लाभी असते ना त्याला लागत, आणि त्यालाही कळते की तुम्हाला केअर द्यायची इच्छा नाही तरी तुम्ही जबरदस्ती देता. कळतंय का? हे प्रत्येक जण सांगणार की HIV पेशंट आला की त्याचे प्रिकॉशन्स कोणाला घ्यायचे, काय घ्यायचे, पण बीइंग अ नर्स व्हॉट you should do with that patient, you all should do. You should be friendly. पहिली गोष्ट तर काउन्सिलिंग. जरी त्याला HIV झाला असेल तर पुढची रिमेनिंग लाईफ तर आहे ना, त्याला तो मरायला थोडी सोडलंय त्याला, किंवा त्याच्या घरच्यांनी थोडी सोडलंय. मग रिमेनिंग लाईफ त्यांनी कशी जगली पाहिजे त्याची, त्याच्याबद्दल तुमचा काउन्सिलिंग मेन रोल आहे ना. त्याच्यासोबत कम्युनिकेशन, कोणीच त्याच्यासोबत बोलायला नाही पाहत त्याची हालत. कळतंय का? So this is what your role should be with an HIV patient or any isolated patient. कुठलाही असो, तुम्हाला त्याला जीव व्हावे, काय करायचंय, केअर करायचं, हो ना?